मुलीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारायला गेलेल्या पित्याची हत्या करण्यात आलेली आहे। पुण्यामधील खेडमध्ये कडूस गावामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। संतोष ढमाले यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आलेत आणि यामध्ये ढमाले यांचा मृत्यू झालाय। किरण खंडागळे, प्रणय नवले या 2 आरोपींविरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे आणि या घटनेनंतर खेड परिसरामध्ये तणावाचं वातावरण सुद्धा आहे। पुण्यामधून आपण ही बातमी पाहतोय। वारंवार अशा घटना सातत्यानं कानावर येत आहेत। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, एका पित्याला नक्कीच अधिकार असतो की बाबा जाब विचारायचा, हे सगळं काय सुरू आहे? मात्र त्याच पित्याची हत्या करण्यात येते, त्याला मारहाण करण्यात येते, नेमकं काय चालू आहे पुण्यामध्ये? नक्कीच दुपारच्या सुमारास खरं तर मुलीची छेड काढली जाते आणि दुपारच्या सुमारास मुलीची छेड काढल्यानंतर संध्याकाळी ही बातमी वडिलांना कळते। वडील खरं तर त्या मुलांना खरं तर जाब विचारण्यासाठी जातात आणि त्या मुलांना ज्यावेळेस जाब विचारायला जातात त्यावेळेस जे वातावरण आहे तिथलं एकंदरीत हमरातुमरीचं होतं आणि त्यानंतरून पुढील त्या मुलांकडनं खरं तर मुलीच्या वडिलांवरती हल्ला होतो आणि हा हल्ला इतका घातक होतो की त्यात वडिलांचा मृत्यू होतो। या संपूर्ण प्रकरणी जर आपण पाहिलं तर 40 वर्षाच्या असणाऱ्या वडिलांचा खरं तर यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि संतोष ढमाले असं खरं तर या वडिलांचं नाव आहे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर आता पुणे ग्रामीण पोलीस, राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे जे पोलीस आहेत ते खरं तर तपास करतायत या संपूर्ण प्रकरणाचा। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अशा ज्या घटना आहेत त्या वाढताना दिसतात आणि कुठेतरी पोलिसांचा वचक राहिला नाही का, असाही सवाल खरं तर उपस्थित होतोय। याच प्रकरणी जर आपण पाहिलं तर 2 जण फरार आहेत, त्यांना खरं तर शोधण्याचा प्रयत्न खरं तर राजगुरुनगर पोलीस करतायत आणि केव्हा खरं तर त्यांना शोधलं जाईल। मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे जर आपण पाहिलं तर मुलांमध्ये आता कुठपर्यंत ही जी भावना आहे ती पोहोचलेली पाहायला मिळतीये। कारण गेल्या काही दिवसांमध्ये ही जी प्रकरणं आहेत ती वाढताना दिसतायत। वडील एखाद्या आपल्या मुलीने सांगितलेल्या घटनेची जर माहिती विचारायला गेला असेल, जाब विचारायला गेला असेल तर त्यांच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करणं आणि अगदी त्या वडिलांचा घात करणं इथपर्यंत खरं तर नाही, बरोबर आहे। जी आजचं माणसं जीवनमान मारहाण करतायत त्यांची पोहोचणार आहे। मानसिकता इतकी असंवेदनशील कशी असू शकते, हा सुद्धा प्रश्न आहे। धन्यवाद तुषार, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती।